नमस्कार. डॉक्टर दिघे न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. ज्या पद्धतीने गेल्या 7 ते 8 वर्षापासून सिडको, म्हाडा, PMRD या सरकारी योजनेची संपूर्ण माहिती, त्याचबरोबर फॉर्म भरण्यापासून तर घराच्या ताब्यापर्यंत 100% गृहकर्ज मंजूर करण्यापासून तर रजिस्ट्रेशन प्रोसेस जी असते सरकारी योजनेची ती सर्व करून देण्यापर्यंत आपण मदत सातत्याने करत असतो. त्याचबरोबर ह्या सरकारी योजनेचे घरांचे दर कमी करण्यासाठी पाठपुरावा करून आत्तापर्यंत आपण ते दर कमी करण्यामध्ये सुद्धा यशस्वी झालेलो आहोत. त्याच अनुषंगाने आज खूप महत्त्वाची बातमी आहे की ज्या दृष्टीने आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. म्हाडाची 30,000 घरांची लॉटरी लवकरच जाहीर होणार आहे. म्हाडाची ही 30,000ची जी घरे आहेत ती सध्या डेव्हलप होत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्टच्या जवळ आणि अटल सेतू जवळ तसेच तिसरी मुंबई जवळ असणार आहेत. त्यामुळे निश्चितपणाने सर्वसामान्यांना अतिशय कमी किमतीमध्ये घराचं स्वप्न जर साकार करायचं असेल आणि भविष्याच्या दृष्टीने सर्वात चांगलं उत्तम, कारण मेट्रो आता सध्या लोकल पण चालू आहे, त्याचबरोबर एअरपोर्टच्या जवळ असल्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर खूप चांगलं असल्यामुळे शैक्षणिक संकुले, त्याचबरोबर सर्वच आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संकुलसुद्धा आता लवकरच 5 देशाचे युनिव्हर्सिटी इथे जवळ होणार आहेत. तर ह्या परिसरामध्ये म्हाडाने 100 एकर जमीन घेण्याचा आता प्रयत्न करत आहेत आणि त्यामध्ये लवकरच यशस्वी होऊन त्यामध्ये ही लॉटरी जाहीर होणार आहे. आणि त्यामुळे हे 25,000 ते 30,000 घरं हे 1 BHK व 2 BHK ह्या स्वरूपाचे असणार आहेत आणि 1 BHK कमी दरामध्ये असल्यामुळे सर्वसामान्यांच्या आवाक्यात असणार आहेत. हे घरं जी आहेत ही नवीन म्हाडाच्या पद्धतीप्रमाणे कन्स्ट्रक्शन चालू असण्याच्या अगोदरच याची कन्स्ट्रक्शन चालू झाल्यानंतर ताबडतोब याची लॉटरी जाहीर होईल आणि कन्स्ट्रक्शन वाईज पेमेंट घेण्याची जी नवीन पद्धत म्हाडाने आता अवलंबली आहे त्याच अनुषंगाने ही सुद्धा घरं उपलब्ध होतील. म्हणजे आपल्याला वेळ पण भेटणार आहे पेमेंट करण्यासाठी, कारण की सर्वसामान्यांना 2 अडचणी असतात. एक म्हणजे आपलं आर्थिक जी जास्त किमतीची घरं आहेत ती घेऊ शकत नाही आणि दुसरी त्याचा जो आर्थिक बोजा ताबडतोब जर पडला तर तो सुद्धा तेवढे आर्थिक तजवीज करणं कठीण जातं. यामुळे कन्स्ट्रक्शन साईट किंवा कन्स्ट्रक्शनच्या प्रमाणे जर पेमेंट भरावं लागलं तर ते खूप योग्य राहतं, कारण की संपूर्ण हप्ता जो घराचा असतो तो लगेच चालू होत नाही. त्यामुळे स्टेप वाईज चालू होतो, त्यामुळे तो पण फायदेशीर राहतो. म्हणूनच म्हाडा 30,000 घरांची लॉटरी लवकरच नवी मुंबई जवळील उळवे या ठिकाणी जाहीर होणार आहे आणि ही उळवे हा नोड अटल सेतूला जोडलेला आहे मुंबईबरोबर. त्यामुळे अतिशय लवकर मुंबईचे आपण ताबडतोब तिथे पोचू शकतो. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय नवी मुंबई एअरपोर्ट जे आहे याच्या अगदी लगत आहे, त्यामुळे त्याचासुद्धा आपल्याला फायदा निश्चित होणार आहे. त्याचबरोबर नवी मुंबई याच्या CBD बेलापूरवरून जो CBD बेलापूर पूल आहे याने कनेक्ट होतो. त्याचबरोबर तिसरी मुंबई जी होत आहे उरण साईडला त्याच्याही हा भाग जवळ असल्यामुळे निश्चितपणाने सेंटर प्लेस असलेला हा भागाच्या ठिकाणी आपलं घराचं स्वप्न साकार करण्यासाठी निश्चितपणे फायदेशीर राहणार आहे. आणि भविष्यामध्ये कारण आपण आता उलवा नोडचं आपण पाहिलं असेल की सिडको लॉटरी जी जाहीर झाली होती त्याचे आपण सिडको बामणडोंगरी लॉटरीचे आपण 6 लाख प्रत्येकी फ्लॅट पाठीमागे आपण कमी करण्यामध्ये 1.5 वर्ष पाठपुरावा करून यशस्वी झाल्यानंतर आता पुन्हा 26,000 सिडको लॉटरी विजेत्यांचे सुद्धा 10% दर कमी करण्यामध्ये यशस्वी झाले. साधारण बामणडोंगरी विजेत्यांना 9 लाखाने कमी दरामध्ये हे घर उपलब्ध झालेले आहेत आणि त्याची मार्केट व्हॅल्यू ही त्याच्यापेक्षा दुपटीने आहेत. म्हणजे निश्चितपणाने म्हाडाने सुद्धा याचा अभ्यास करून भविष्यामध्ये या भागामध्ये लोकांचा घर घेण्याचा जो ओघ आहे तो जास्त वाढल्यामुळे आणि 30,000 घरं उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न म्हाडाने केलेला आहे. निश्चितपणाने हा कौतुकास्पद आहे. त्याचबरोबर या ठिकाणी कनेक्टिव्हिटी म्हणाल तर आपल्या उरण CST लोकल आत्ता सध्या चालू आहे, ज्याच्यासाठी सर्व प्रवाशांना आपण संघटित करून उरण नेरूळ लोकल चालू आहे की आपल्याला जर CSTला आपल्या कामावरती किंवा जायचं असेल तर सध्या आपल्याला नेरूळवरून एक लोकल चेंज करावी लागते. पनवेल CST लोकल आपल्याला तिथून पकडावी लागते. म्हणजे साधारणपणे आपली ती पण मागणी भविष्यामध्ये आहेच की
उरण CST लोकल चालू व्हावी. त्याचबरोबर दोन्ही एअरपोर्टला जोडणारा मेट्रो याचा सुद्धा मंजुरी आलेली आहे आणि तिथे पण मेट्रो लवकरच आपल्या ह्या परिसरामध्ये उपलब्ध होणार आहे. आणि आत्ता सध्या जे नेरूळ उरण लोकल आहे याची जी ही जे 1 तासाला होती ती आपण वर्षभर 1 वर्ष आपण पाठपुरावा करून 15 मिनिटाला करून घेण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत. यासाठी या उरण नेरूळ किंवा उरण CBD बेलापूर येथील जे प्रवासी त्यांना संघटित आपण केलं आणि त्याच्यामुळे आता तो प्रश्न सुटलेला आहे आणि भविष्यामध्ये हे 10-15 मिनिटाचं 5 मिनिटाला सुद्धा होण्याची शक्यता आहे. आणि निश्चितपणाने आपल्याला अटल सेतू किंवा या लोकलच्या माध्यमातून आपल्या कामावर लवकर पोहोचण्याचं, कारण अटल सेतू मार्गे आपल्या बसेस किंवा बेस्टने सुद्धा ती चांगली सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे आपल्याला आपल्या कामावर जाण्यासाठी सोयीस्कर राहणार आहे. त्यामुळे अशा प्रकारे या प्राईम लोकेशनला 30,000 म्हाडाची घरं आणि म्हाडाची घरं घेण्यामध्ये फायदा या गोष्टीचा आहे की सिडकोच्या घरांच्या दरासंदर्भापेक्षा किंवा सिडकोच्या घरांच्या दरापेक्षा म्हाडाची घरांची किंमत ही कमी असते आणि त्यामुळेच आपल्याला वारंवार सिडको ची घरांचे दर कमी करण्यासाठी आंदोलनं किंवा रस्त्यावर उतरावं लागतं आहे. परंतु त्याचीच एक भाग म्हणून एक केस आत्ता चालू आहे. 26,000 सिडको लॉटरी विजेत्यांचे LIG गटातील घरांचे दर हे 1 BHKचे साधारण 74 लाखापर्यंत होते. हे हायकोर्टाने आपल्या विजेत्यांनी या संदर्भामध्ये केस टाकल्यामुळे ते सुद्धा हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे 45 लाखाच्या वरती पेमेंट करू नये आणि निकाल लागेपर्यंत तोपर्यंत ते सुद्धा एक सकारात्मक झालेलं आहे. म्हणजे मान्य न्यायालयाला सुद्धा हे मान्य आहे की हे दर सर्वसामान्य गोरगरिबांसाठी 74 लाख हे खूप जास्त आहे, 45 लाखाच्या वरती नसावेत अशी अपेक्षा, असे दर लवकरच त्याचेसुद्धा होईल अशी अपेक्षा आहे. तरी जे म्हाडाची घरं असतात ती साधारण ह्यापेक्षा खूप कमी दरामध्ये असतात. 45 लाखाच्या आतील दरामध्ये असतात, उपलब्ध होतील अशी आपण आशा धरतोय. आणि निश्चितपणाने म्हाडाने सुद्धा स्वतःचे डेव्हलप केलेले जे घरं आहेत ही कमी दरामध्ये उपलब्ध आत्तापर्यंत करून दिलेले आहेत. त्यामुळे हे कोणत्या बिल्डरचे नाही आहे, तर म्हाडा स्वतः 30,000 घरांची लॉटरी नवी मुंबई उरण परिसरामध्ये, म्हणजे तिन्ही मुंबईच्या मध्यभागी, तिसरी मुंबई मुंबई जी आहे ती अटल सेतूच्या अनुषंगाने आणि ती नवी मुंबई ही CBD बेलापूरच्या पुलाच्या माध्यमातून ह्या जे ओळवे नोड आहे ह्या ओळवे नोडमध्ये आपल्याला चांगल्या घरांची उपलब्धता 100 एकर जमिनीमध्ये करण्याची शक्यता लवकरच म्हाडाने त्या संदर्भामध्ये अधिकाऱ्यांनी न्यूजपेपर किंवा इतर बातम्यांमध्ये दिलेला आहे. त्यामुळे ह्या 30,000 घरांच्या लॉटरीमध्ये सहभागी व्हायचं असेल तर आपण ज्या पद्धतीने आत्ता 2,400 घरांची लॉटरी मुंबईची आता चालू आहे म्हाडाची, त्यामध्ये पण आपल्याला जर फॉर्म भरायचा असेल किंवा आवश्यक कागदपत्र तयार करण्यापासून घराच्या ताब्यापर्यंत, म्हणजे गृहकर्ज 100% मंजूर करून देण्यापासून तर घराच्या ताब्यापर्यंत आपल्याला सहकार्य किंवा मदत हवी असेल तर माझ्या नंबरवर आपण कॉल केलात तर आपण निश्चितपणाने मदत करण्याचा प्रयत्न करू. माझा नंबर आहे 8149895075. पुन्हा एकदा सांगतो 8149895075. आपला डॉक्टर दिघे न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. तसेच जर आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या सरकारी योजनेची माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून घ्यायची असेल तर निश्चितपणाने चॅनलवरील वेगवेगळे जे व्हिडिओज आहेत ते पाहून मुंबई, पुणे, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, संभाजीनगर व इतर ठिकाणे जे आहेत या ठिकाणचे सरकारी योजनेतील घरांची माहिती आपण ह्या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो. आणि आत्ता सध्या मुंबई म्हाडा लॉटरी चालू आहे, त्यामध्ये जर आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं असेल तर निश्चितपणे आपण सहकार्य किंवा मदत करण्याचा प्रयत्न करू. तर ही आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून 30,000 म्हाडा सर्वसामान्यांच्या आवाक्यामध्ये असणारे, म्हणजे कमी दरामध्ये उपलब्ध 1 BHK व 2 BHK उळवे नोड परिसरामध्ये नवी मुंबई एअरपोर्टच्या जवळ लवकरच येतील आणि लवकरच त्याचीसुद्धा लॉटरी जाहीर होईल. या संदर्भामध्ये जी माहिती आहे ती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.